माती पाणी उजेड वारा तूच मिसळासी सर्व पसारा आभाळाचा मग ई आकार तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत न पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार वाह 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 जय हो वाह गावकरी क्या बात है वाजवून मारा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरी वहावसी काही न लगे क भावची कारण का म्हणे आन विठोबाची करिता भरोबरी दुरावसी दोरी भवाची ए पुरी वहावसी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीलंबुदाभं जगननिहित पानिं मंडलं मंडलानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगकारो प्रथम नमन पांडुरंगकारो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतार कलांकांक तेज धिकामो दिवक्त्रम खलानीशमादा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
प्रल्हादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनौ रघुबर बिमल जसूर जोधाय कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार आहे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वसुदेवं सुतं देवं कंस चाणूरवर्धनं देवकी परमानंद कृष्णं वंदे जगद्गुरु राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन का वास श्री वृंदावन का वास विठल विठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत भगवंत भक्तवेद सुज्ञ वारकरी तत्वज्ञ वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंदी जगद्गुरु तुकोबाराया आणि तुकोबारायांचा अवघ्या 3 चरणांचा जीवन जगत असताना जन्म वायाला जाऊ नये याच्यासाठी अगदी छोटंसं साधन महाराजांनी अभंगामधून सांगितलंय. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिलकोट ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालते वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सृहत प्रभो प्रलय स्थान निदानम बीजम अव्ययम असा असणारा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबाराय सांगतात म्या बोलविल्या बेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता तुझी या सत्तेने वेदाशी बोलने तुझी या सत्तेने वेदाशी बोलने तुझी या सत्तेने वेदाशी बोल असणारा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा माती पाणी उजेड वारा तूच मिसळासी सर्व पसारा आभाळाचा मग ई आकार तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत न पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार असा असणारा भगवान पांडुरंग परमात्मा भगवंताच्या कृपेने कार्यक्रमाचं आयोजन काय नियोजन काय प्रयोजन काय हे जरी सगळ्यांना माहीत असलं तरी आज या ठिकाणी कैलासवासी रावसाहेब राजाराम केसकर यांचं प्रथम वर्षश्राद्ध आणि श्राद्धाच्या निमित्तानं आलेली ही 1 दिवसीय कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा मला मिळाली. हा कार्यक्रम म्हणायचं झालं तर खरं तर आमच्या घरचाच कार्यक्रम आहे आणि इथं आमच्या वहिनींना दिले म्हणजे धुळाजी केसकरांना आमच्या आत्याची मुलगी दिली आणि वहिनींच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून कीर्तन करण्याचा योग केसकर परिवारामध्ये समस्त केसकर परिवार आणि परिवाराच्या माध्यमातून आलेली ही कीर्तनाची सेवा गोड असा परिवार आणि परिवारामधून हरवलेले एक आदर्श व्यक्तिमत्व
वडील कितीही म्हातारे असले तरी त्यांचा आधार हा ते जाईपर्यंत असतो आणि वडिलांचा आधारवड संपल्याच्या नंतर अगदी जे दुःख आहे ते या परिवाराला झालेलं आहे आणि या परिवाराला या दुःखातून सावरण्याची सद्बुद्धी भगवान पांडुरंग परमात्मा देणारच आहे. पण या दुःखामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झालात याचं फार मोठं कौतुक आहे. परिवारामधून आदर्श व्यक्ती हरवल्याच्या नंतर दुःख सगळ्यांना होत असतं. पण या विधीचा नियम आहे, जो या विश्वामध्ये जन्माला आलेला आहे त्याचं जाणं हे निश्चितच ठरलेलं आहे. जन्म आणि मरण ही एक अखंड चालणारी शृंगार आहे. जातस्य ही ध्रुवम मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच तस्मात परिहार्यर्थे न त्वं शोचितो मरहसी. म्हणजे जे जन्माला आले त्याचं जाणं हे ठरलेलंच आहे. एथ नाही उर आले अवतार, येत नाही उर आले अवतार, येत नाही उर आले अवतार, येत नाही उर आले अवतार. एरत पमारा जीव कीती, एरत पमारा जीव कीती, येत नाही बुरा आले अवतार, येत नाही बुरा आले अवतार. एरत पमारा जीव कीती, एरत पमारा जीव कीती, येत नाही उर आले अवतार, येत नाही उर आले अवतार. येत नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव किती संत सांगतात. या पृथ्वीवरती जो जन्माला आलेला आहे त्याचं जाणं हे ठरलेलंच आहे. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम्य गारे. किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खरस्तारे. करुणा पारे कृष्ण मुरारे भज गोविंदम. इथं आल्याच्या नंतर भगवंताची गोविंदाची महती आपल्याला कळाली पाहिजे. अगदी विधीच्या नियमाप्रमाणे निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला तो व्यक्ती जाऊ नये असं जरी वाटत असलं तरी गदी माडगुळकर सांगतात, जरा मरणायातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला तारे कुणी जीवनात. वर्धमान तो ते चाले मार्ग रेक्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. विठ्ठल विठ्ठल माणूस जाणं म्हणजे तुमचा आणि माझा दोष नाहीये, हा विधीचा नियम आहे. आणि विधीच्या नियमाप्रमाणे आजोबांना हा परिवार सोडून जावं लागलं. आपल्याला वाटत असेल आपल्या घरातला कितीही माणूस म्हातारा झाला तरी तो माणूस बाजेवरती पडलेला असू द्या, त्याला नाही बोलता येऊ द्या, त्याला नाही चालता येऊ द्या, तो माणूस जरी दिसला ना तरी माणसाला आधार वाटतो. ज्यावेळेस आधारवड संपून जातो त्यावेळेस माणसाला फार दुःख होत असतं. दुःख होणं साहजिक आहे. मुलांना चांगले संस्कार दिले, चांगल्या पद्धतीने जगायला शिकवलं, ज्ञान दिलं, जगण्याची पद्धत दिली, सगळ्या गोष्टी ज्या माणसानं शिकवल्यात, मग तो माणूस ज्यावेळेस आपल्यामधून निघून जाईल त्याच्याबद्दल आपण चांगलं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून हे वर्षश्राद्ध. श्राद्ध का केलं जातं? आपल्या घरच्या माणसाबद्दल आयुष्यभर त्या माणसाने आपल्यावरती उपकार केलेत, राब राबला तो माणूस, परिवारासाठी काबाड कष्ट केले,
हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं, जिजला माणूस शेवटपर्यंत परिवारासाठी, मग तोच माणूस ज्यावेळेस आपल्यामधून निघून जाईल, तो माणूस गेल्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी छोटासा केलेला हा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित या ठिकाणी गायनाचार्य मृदंगाचार्य हरिभक्त पारायण सौरभ महाराज आहेत. गोड महाराजांचं वादन आहे, कीर्तनामध्ये उत्कृष्ट साथ करतायत, त्यांना माझं वंदन आहे. त्याचबरोबर इकडे ज्यांचा गोड आवाज आहे आमचे तेजस दादा आहेत, त्यांचाही सुंदर आवाज आहे, त्यांनाही वंदन आहे. त्याचबरोबर श्रीहरी महाराज आहेत, दोघेही छान आणि सुंदर साथ करतायत. एकदा सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवा. रात्रीच्याच कीर्तनात सांगितले टाळ्या वाजवायला, कुचरपणा करायचं नाही. रात्री पण इकडे कीर्तन झाले बाळूमामाच्या मेंढ्यामध्ये, बरोबर आहे की नाही? त्या अचानक कीर्तन ठरलं होतं, अचानक रात्री पण कीर्तन झाले आणि आजचं कीर्तन हे नियोजित होतं. खूप महिन्यापासून सांगितले दादांनी, त्यांनी कीर्तन करायचंय आणि त्यांच्या माध्यमातून रात्री सांगितले टाळ्या वाजवायला, कुचरपणा करायचा नाही. तुम्ही टाळ्या वाजवणं म्हणजे आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे आणि मेहनत न करता फक्त माणसाचा आशीर्वादानं कल्याण होत असतं, म्हणून टाळ्या वाजवायला कमी पडायचं. त्याचबरोबर इकडे आमच्या मैत्रिणी पूजाताई आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. पेटीची सुंदर अशी साथ करणारे देवा महाराज आहेत, त्यांनाही वंदन आहे. आदरणीय वडील आहेत कीर्तनासाठी उपस्थित. या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था रेकुरीची संदीप महाराजांची, तनपुरे महाराजांची वारकरी शिक्षण संस्था टाळ घेऊन उभे, गोड अशी पावले घेऊन मुलं साथ करतायत, त्यांच्यासाठी पण जोरात टाळी झाली पाहिजे. संदीप महाराज कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन आहे. त्याचबरोबर आमच्या गावचे विद्यमान सरपंच आमचे मामाश्री शांतीलाल मामा मासाळ कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे चुलते गहिनू अण्णा डोंबाळे आहेत, त्यांनाही वंदन आहे. सगळ्यांनाच वंदन करते. कीर्तनाची जे शूटिंग करतायत ओम साई क्रिएशन, ओम साई यूट्यूब चॅनल, त्यांची शूटिंग चालू आहे. अगदी हा कार्यक्रम आपल्याला परत परत बघायला मिळावा. दादा देखील गोड शूटिंग करतायत, त्यांनाही माझं वंदन आहे. सगळ्यांनाच वंदन करते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सगळ्यांना वंदन करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय त्यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलेला आहे. तुका झालास हे कळस आणि भजन करा सावकास, याच्यापेक्षा वेगळं सांगायचं म्हटलं तर तुकाराम आणि नाम घेता कापे यम. पाचवा वेद ज्यांनी निर्माण केला, ज्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाच्या अंगाला कंप सुटावा एवढा ज्यांचा अधिकार आहे. अनुरेणू या ठोकडा, अनुरेणू या ठोकडा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा. अनुरेणू या ठोकडा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा. अनुरेणू या ठोकडा, तुका आकाशा ये बडा, अनुरेणू या ठोकडा, तुका आकाशा ये बडा. अनुरेणू या ठोकडा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा. महाराज म्हटले जन्म वायाला जाईल, नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणं कळतं का तुम्हाला? तुम्हाला कळतं का वाया जाणं? भाषा कळते का माझी?
वाया जाणं जी वस्तू ज्या कामासाठी दिलेली त्या कामासाठी तिचा उपयोग न होणं म्हणजे वाया जाणं. भगवान परमात्मानं एवढा अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला पाता बाधिकेचा, बाधिकेचा तोया झाला पाता बाधिकेचा, बाधिकेचा. देवे दिला देवे दिला देवे दिला देव भजना गोमटा, देवे दिला देव भजना गोमटा, देवे दिला देव भजना गोमटा, देवे दिला देव भजना गोमटा. फाटा बाधिकेचा. भजनासाठी एवढा मोठा अनमोल किमतीचा नरदेह दिलाय, पण लोकांनी फक्त भोजन करूनच वाया घालवला. भजन तर अजिबातच केलं नाही. बरोबर आहे की नाही? भजनासाठी दिलेलं आहे. महाराज म्हटले तुम्ही भजन नाही केलं, विठ्ठलाची भक्ती नाही केली तर तुमचा जन्म वायाला जाईल. वाया कसा जाईल? तुम्ही हा संसार करताय ना, या संसारामध्ये जेवढी तुम्ही भरोवरी करायला जाताल, भर टाकायला जाताल, जो कधीच पूर्ण होत नसतो त्याचं नाव संसार आहे. आणि थोडा जरी केला तरी पूर्णत्वाला घेऊन जात असतो, त्याचं नाव परमार्थ आहे. मग तुम्ही या संसारामध्ये किती जरी भर टाकायला गेला, भर टाकली तरी तो पूर्ण होणार नाही. उलट तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल. संसार कधीच कोणाचा पूर्ण होत नसतो. रावण सगळ्यांना माहीत आहे. रावण माहीत आहे का तुम्हाला? अय तरडगाव, रावण माहीत आहे ना? हा असं हो नाही काहीतरी बोला ना. माहीत आहे ना रावण? रावणाला 80,000 बायका होत्या, 1,00,000 नातू होते, 1,25,00,000 पंतू होते. तुम्ही म्हणता तुला कसं काय माहित, तू काय सांभाळायला होती काय? एवढा मोठा परिवार होता, 80,000 बायका होत्या, 1,00,000 नातून, 1,25,00,000 पंतू. हुशारही एवढा होता. संपत्ती तर एवढी होती, कोटी घरे जेते काश आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढी त्याची संपत्ती आहे. त्याचा संसारही फार मोठा आहे. आणि रावण हुशार आहे अतिशय. भगवान श्री शंकरांचा हात त्यांच्या मस्तकावरती. भगवान श्री शंकर प्रसन्न आहेत त्या रावणाला. त्या रावणाच्या संसारामधल्या इच्छा होत्या. इच्छा अशा होत्या की स्वर्गात जाण्यासाठी शिडी तयार करेल, खारा समुद्र गोड करेल, सोन्याला सुगंध आणेल. रावण मेला पण एकही इच्छा पूर्ण झाली नाही. नाही सोन्याला सुगंध आला, स्वर्गात जाण्यासाठी शिडी सुद्धा तयार झाली नाही, खारा समुद्र गोड सुद्धा तयार झाला नाही. म्हणजे मला सांगायचंय काय, रावण एवढा मोठा असून त्याच्याच्यानं एकही त्याची संसारातली इच्छा पूर्ण होत नसेल, मग आपण रावणा एवढे श्रीमंतही नाहीयेत, हुशारही नाहीयेत, मग आपला संसार पूर्ण होईल हे कशावरून? अजिबात पूर्ण होणार नाही. उलट तुम्ही देवापासून दूर जाताल. करिता भरोवरी दुरावसी धुरी, भवाची पुरी वाहावसी. वाहून जाताल भवसिंधूच्या पुरामध्ये. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. याच्यामध्ये वाहून जावा लागेल. म्हणून काय करा, भक्ती करा. महाराजांनी सांगितल्याच्या नंतर लोकांना आवडलं. लोक म्हटले महाराज ठीक आहे, आम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण देवाचं भजन करण्यासाठी काय लागतं? तुकोबाराय म्हणतात देवाचं भजन करण्यासाठी काहीच नाही लागत. काही न लगे एक भावाची कारण. आणि तुका म्हणे आन विठोबाची. हे तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी माझ्या भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्माची आन घेऊन सांगतो. देवा कारणे भाव तस्माद द्यावे न लगे फार सिवित. एक चित्त जरी झाले बहुत, एवढ्यासाठी नका करू हात हात गा. देवाला फक्त तुमचा एक भाऊ पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा अर्थ तुम्हाला सांगितलाय. अभंगाचा अर्थ सांगितल्याच्या नंतर अर्ध कीर्तन संपत असतं. आता तुम्ही झोपले तरी असं काही करू नका, झोपायचं नाही कीर्तनात. कीर्तनात येऊन बसण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही विको द्या. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही देवाया विठ्ठल कृपा केली. देवाया विठ्ठल
जन्मियामी तेव्हा या विठ्ठल कृपा केली तेव्हा या विठ्ठल कृपा केली जन्मोजन्मिया जन्मांतरीचं पुण्य कीर्तनामध्ये असावं लागतं. अर्थ तुम्हाला सांगितलाय. अगदी मानवी जीवनाला उपदेश करणारा आज ज्या निमित्तानं कीर्तन आहे, आज आहे वर्षश्राद्ध. ज्या दिवशी आपल्या घरातला माणूस जातो, महत्त्वाचा व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याला अग्निडाग दिला जातो. अग्निसंस्कार करून त्या माणसावरती अग्निसंस्कार केले जातात आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी सावडण्याचा विधी केला जातो. त्याच्यानंतर 10 दिवसांनी 10वा केला जातो. नंतर 13वा केला जातो. 13वा केल्याच्या नंतर प्रत्येक महिन्याला त्या व्यक्तीच्या प्रित्यार्थ एक पितृदेवता जेवू घातली जाते. त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. ते मासिक श्राद्ध करत करत 12 महिन्यानं येतं ते वर्षश्राद्ध. आणि हे श्राद्ध आजच्या दिवशी या परिवारानं गोड श्राद्धाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. नाहीतर आज आपण पाहतो कित्येक तरी ठिकाणी लोकांकडे एवढे पैसे, फार मोठमोठ्या गाड्या, फार मोठमोठे बंगले आहेत, पैसे मोजायला सुद्धा टाईम नाहीत, एवढा वेळ नाही आहे त्या लोकांकडे. गडगडची संपत्ती असलेली लोक आहेत विश्वामध्ये. बापाने, आईने, वडिलांनी त्या मुलाला शिकवलं, फार मोठं केलं, अधिकारी बनवलं. मुलगा परदेशामध्ये शिकायला गेला आणि त्याच मुलाचा बाप म्हातारा होऊन वारला, मेला. वडील मेल्याच्या नंतर गावकरी लोकांनी त्याला फोन केला, दादा तुझे वडील गेलेत, त्यांच्यावरती अग्निसंस्कार करण्यासाठी तुला यावं लागेल. पोरगा म्हटला, आज फार माझी मोठी मीटिंग आहे, 10-5 लाख रुपयाचा प्रश्न आहे, मी येऊ शकत नाही. तुम्हाला जेवढे लागतील तेवढे पैसे पाठवतो आणि तुम्ही काय करा, ते अग्निडाग देऊन टाका. गावातल्या लोकांनीच वडिलांना अग्निडाग दिला. आता नंतर सावडण्याचा विधी आला, नंतर 10वा आला. लोक म्हटले जाऊ द्या, 10व्याला तरी मुलाला बोलवणं साहजिकच आहे. परत 10व्या दिवशी फोन केला. पोरगा म्हटला, आज तर फार महत्त्वाचं काम आहे, मी माझ्या कामामध्ये फार व्यस्त आहे, मी येऊ शकत नाही. तुम्हाला अजूनही किती पैसे लागत आहेत तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, पैसे पाठवून देतो. 10व्याचा कार्यक्रम उक्ता देऊन टाका. 10व्याचा कार्यक्रम एका ब्राह्मणाला उक्ता देऊन टाकला. ब्राह्मण म्हटला, सगळा विधी मी करतो, पण ते टक्कल करायला तुम्हाला यावं लागेल ना. पोरग म्हटलं, ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचाच करा. असा जर पोरगा असेल तर, पण याच्यासाठी वडिलांचे सुद्धा संस्कार असावे लागतात. जगी आईसा बाप भावा, जगी आईसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा. त्याच्यासाठी बाप सुद्धा तेवढ्या ताकदीचा असावा लागतो. वडिलांचे, आजोबांचे परिवारावरती तेवढे संस्कार असावे लागतात. तेव्हा कुठेतरी हा वर्षश्राद्धाचा एवढा मोठा सोहळा घडतो. आपण रोज कोणाच्या तरी 10व्याला वर्षश्राद्धाला कीर्तन ऐकायला जातो. तिथं गेल्याच्या नंतर फक्त भात आणि बुंदी खाऊन माघारी येत जाऊ नका. तिथं हे तर आपल्याला घरी पण खायला मिळतं, बरोबर आहे की नाही. तिथं गेल्याच्या नंतर फक्त भात आणि बुंदी खाऊन माघारी येऊ नका. तिथं गेल्याच्या नंतर हाही विचार करा की अरे मी मेल्याच्या नंतर माझं सुद्धा वर्षश्राद्ध रावसाहेब आजोबांचं ज्या पद्धती, साहेबराव आजोबांचं ज्या पद्धतीनं वर्षश्राद्ध झालं, त्याच पद्धतीनं माझं सुद्धा वर्षश्राद्ध फार मोठमोठे गायक बोलून, कीर्तनकार बोलून फार मोठा सोहळा माझ्या वर्षश्राद्धाचा माझ्या मुलांनी केला पाहिजे. हा विचार आपण कधी करायचा आहे, जिवंतपणे करायचा आहे. दुसऱ्याच्या वर्षश्राद्धाला मंडपामध्ये कीर्तनाला बसल्याच्या नंतर हा विचार आपण करायचा. विठ्ठल 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 आजच्या दिवशी आजोबांना 12 वाजता तिलांजली देण्यासाठी, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांना तर्पण देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहेत. त्यांना भगवान परमात्माच्या जवळ जागा मिळावी याच्यासाठी गोड असा कीर्तनाच्या माध्यमातून साक्षात या परिवारानं, केसकर परिवारानं देवाला आजोबांच्या वर्षश्राद्धाला हजर केलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण नारदजी एक दिवस फिरत असताना भगवंताला शोधत होते. देव त्यांना भेटले. देवाला नारदजी म्हटले, भगवंत
मी तुम्हाला अनेक दिवस झालं शोधतोय, पण तुम्ही मला कुठे सापडला नाही. नेमके तुम्ही असता तरी कुठे? त्यावेळेस देवाने सांगितलं, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयी रवो मत भक्त यत्र गायंती आणि तत्र तिष्ठामी नारदा. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा देते. ज्या ज्या ठिकाणी माझ्या नावाचा उदो उदो चाललेला आहे त्या त्या ठिकाणी मी साक्षात हजर असतो. आज असं म्हणायला हरकत नाही, कीर्तनाच्या माध्यमातून वर्ष श्राद्धाला देव हजर आहे. मग ज्या ठिकाणी देव हजर आहे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. साक्षात देव हजर आहे. ज्यांच्या वर्ष श्राद्धाला देव हजर आहे. आज आजोबांना वाटत असेल मी परिवारासाठी खूप कष्ट केलेत, या परिवाराने खरोखरच माझा शेवट गोड केलाय. शेवटा तो भला, शेवट तो भला, शेवटा तो भला, शेवट 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 तो भला. माझा पाहू गोड झाला, माझा माझा पाहू गोड झाला. आदोनीचा जामाईला, आदोनीचा जामाईला. हे माझा गोड झाला, माझा गोड झाला. अयोनी जमाईला, अयोनी राजा माझीरा. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा पाहून गोड झाला. आजोबांना वाटत असेल माझ्या परिवारानं फार मोठा माझा सोहळा केला. सगळे एवढे जण नातेवाईक आप्तेष्ट स्वजन सखे बोलून आज श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहेत. पण एवढ्या मोठ्या परिवारामध्ये आज आजोबा नाही आहेत, एवढ्या दूर गेलेत. चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, इस दिल पे लगा के ठेच, जहाँ तुम चले गए. आता आपला कोणाचा स्थितपर्यंत आवाजही जाणार नाही. फक्त आज तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती व्हावे तया कुळा. या कुळाचं कोटी कल्याण व्हावं, आपल्याला पितरांचा आशीर्वाद लागावा याच्यासाठी वर्षश्राद्ध केलं जातं. आजच्या दिवशी ब्राह्मण देवता बोलून विधी केला जातो, पिंडदान केलं जातं. पिंडदान केल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून जे पुण्य प्राप्त होईल. पिंडदान कोणी केलं तर प्रभू रामचंद्रांनी जगाचा मालक असून सुद्धा आपले वडील मेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गया तीर्थामध्ये जाऊन पिंडदान केलं. जगाचा मालक असून मानव देह धारण करून आल्याच्या नंतर हे सगळे कार्य देवाला सुद्धा करावे लागतात. उदाहरण दुसरं सांगायचं झालं तर 5 पांडवांचे वडील म्हणजे पंडुराजे ज्यावेळेस इहलोक सोडून परलोकामध्ये गेले, स्वर्गामध्ये गेले. पंडुराजा फार पुण्यवान होता, पोरही फार पुण्यवान आहेत. तरी सुद्धा पंडुराजाचं अतिशय थोडंसं किंचित पुण्य कमी पडलंय. स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर पुण्य कमवायला जागा शिल्लक नाहीये. काय करावं? देवाच्या जवळ राहतायत पंडुराजे, पण देव दिसत नाही. रोज नरकाचं दर्शन घडतंय. काय करावं? हे नरकाचं दर्शन मला कशानं चुकेल? रोज डोक्याला हात लावून बसायचे, चिंतेमध्ये असायचे. एक दिवस नारदजींची भेट झाली. नारदांना आपल्या मनातली शंका सांगितली, दुःख सांगितलं. मी फार पुण्य केलंय
खाली पृथ्वीवरती असताना मृत्यू लोकामध्ये मी फार पुण्य केले, तरी सुद्धा मी स्वर्गात आल्याच्या नंतर देवाच्या जवळ राहतोय, पण मला देव दिसत नाही, नरक दिसतोय. ही काही चांगली गोष्ट आहे का? मला देव दिसावा याच्यासाठी काय केलं पाहिजे? नारदजी म्हटले, काळजी करू नका, तुमच्या मुलांना पिंडदान करावं लागेल. तुमच्याबद्दल तुमच्या प्रित्यर्थ पिंडदान केल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून जे पुण्य प्राप्त होईल ते काय केलं जाईल? तुमच्या प्रित्यर्थ पाठवलं जाईल. त्या पुण्याच्या माध्यमातून नक्की तुम्हाला देव दिसल्याशिवाय राहणार नाही. ठरल्याप्रमाणे 5 पांडवांनी सुद्धा आपल्या वडिलांना, आपल्या बापाला मुक्ती देण्यासाठी काय केलं? तर पिंडदान केलं. तोच विधी या परिवाराकडून घडला पाहिजे. खरं तर आज या परिवाराकडून 3 दान घडले पाहिजे. एक म्हणजे ज्ञानदान. ज्ञानदान म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम चालू, याच्यातून ज्ञानदान. दुसरं म्हणजे अन्नदान. तिसरं म्हणजे पिंडदान. या तिन्ही माध्यमातून जे पुण्य प्राप्त होईल ते आजोबांच्या प्रित्यर्थ पाठवलं जाईल. त्याच्या माध्यमातून नक्कीच त्यांना देवाच्या जवळ राहण्यासाठी जागा मिळावी, याच्यासाठी हा केलेला गोड असा प्रयत्न. विठाल विठाल मानवी जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची थोडी का होईना भक्ती घडावी. आपल्याला नरकामध्ये न पाठवता देवाच्या जवळ राहण्यासाठी जागा मिळावी, किंवा आपण मेल्याच्या नंतर आपलं वर्षश्राद्ध घडावं, याच्यासाठी तू काय कर? विठ्ठलाची भक्ती कर. अभंगाचं सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाऊ नये याच्यासाठी एक साधन करा, भगवंताची भक्ती करा, विठ्ठलाची भक्ती करा. अतिशय कमी आयुष्य भगवंताने आपल्याला दिले, अल्प आयुष्य मानव देह. शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनाशी उरले ते पाहेगा. या पृथ्वीवरचे पाहुणे आहोत आपण, कधी कोण जाईल याचा भरोसा क्या भरोसा है जिंदगी का, 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 क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं एक का, साथ देती नहीं क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, और साथ देती नहीं है किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. या जीवनाचा काहीच भरोसा नाही. काळ कधी आपल्यावरती येईल. कोणे दिवशी यमयती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे आणि समयाशी सादर व्हावे. जशी वेळ येईल तशा पद्धतीनं आपल्याला राहावं लागतं. जीवन म्हणजे 4 दिवसाची यात्रा आहे. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला. आया तू अकेला जग में, आया तू अकेला जग में, जाए भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. कोड़ी कोड़ी माया जोड़ी बन बैठा करोड़ी, कोड़ी कोड़ी माया जोड़ी बन बैठा करोड़ी. साथ नहीं जाए बंदे, साथ नहीं जाए बंदे, एक दिन का फेरा है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला, 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला. जीवन म्हणजे 4 दिवसाचा
खेळ आहे. मेला म्हणजे जत्रा. तुमच्याकडे जत्रा असते का यात्रा असते? हा, काय असतं? जत्रा असते का? हा, आमच्याकडे फक्त यात्राच असते. विठाला विठाला आया तू अकेला और जाए भी अकेला, जीते भी लकडी मरते भी लकडी. देख तमाशा लकडी का. ज्यावेळेस बाळ जन्मतं त्यावेळेस त्याला लाकडाच्या पाळण्यात टाकलं जातं. तेच बाळ मोठं होतं, म्हाताराही होतं. ज्यावेळेस तेच बाळ मरतं त्यावेळेस मेल्याच्या नंतर सुद्धा त्याला लाकडाचाच पाळणा असतो. आपल्या जीवनात काय आहे शेवटी? काहीच नाहीये. शरीराची होय माती, 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 शरीराची होय माती. कोणी नाही संगती, शरीरात होय माती, शरीरात होय माती, शरीरात होय माती, शरीरात होय महाराज सांगतात, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. संसार करत करत सगळ्यांनाच एक दिवस मरण येणार आहे. मग हे मरण येण्याच्या अगोदर आपल्याकडून काही घडलं पाहिजे, तर भजन घडलं पाहिजे. 2 मिनिटं सगळ्यांनी वरती हात घ्या, घ्या सगळे. विठोबाची भगवंताचं गीत गाण्यासाठी, भक्ती करण्यासाठी काहीच नाही. त्याच्याविषयी फक्त अंतकरणामध्ये एक भाव असावा लागतो. असो यथामती आता अवकाश अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कीर्तनामध्ये जे काही बरोबर आहे ते बरोबर, यांचं जे चुकीचं आहे ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. रात्रीच्याच कीर्तनामध्ये सांगितलं आहे महिला मंडळाला, जास्त जर चुकीचं वाटलं तर मला दत्तकच घेऊन टाका. लक्षात आहे ना? चुकीचं वाटलं असेल तर तुमची मुलगी समजून उदार अंतकरणाने माफ करा. आज या ठिकाणी आमच्या वहिनीसाहेब सोनाली आणि धुळाजी दादा यांच्या माध्यमातून कीर्तन करण्याचा योग, त्याचबरोबर समस्त केसकर परिवार यांच्या माध्यमातून कीर्तन करण्याची संधी या परिवारामध्ये मला मिळाली. त्यांचे मनापासून एकदा आभार मानते. कीर्तनामध्ये सगळ्यांनीच
गोड अशी साथ केली. सगळ्यांनाच वंदन आहे. कीर्तनाचं शूटिंग ज्या चॅनलमधून झालेलं आहे हरिभक्तपरायण चैतन्य दादांचं ओम साई यूट्यूब चॅनल आहे. सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. परत हा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळावा याच्यासाठी गोड अशी शूटिंग दादांनी केलेली आहे. त्यांच्यासाठी जोरात एकदा टाळी वाजवा. त्यांनाही वंदन आहे. कीर्तनासाठी उपस्थित आमचे चुलते आलेले आहेत. आम्ही त्यांना पप्पा म्हणतो. दादासाहेब डोंबाळे आहेत, त्याचबरोबर आमचे सुग्रीव मामा आहेत. आमचे तिकडचे सगळेच नातेवाईक आलेले आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करणं काही शक्य नाही आहे. सगळ्यांनाच वंदन आहे. सौरभ महाराजांनी गोड अशी साथ केली. त्याचबरोबर दुसरे महाराज आहेत, त्यांनी गोड साथ केली. या ठिकाणी रेहकुरीची वारकरी शिक्षण संस्था संदीप महाराज तनपुरे यांची शिक्षण संस्था आहे. संस्थेने गोड अशी साथ केली. त्यांनाही वंदन आहे. वडील काय असतात एका गीतकारांनी सांगितलंय, बाप स्वाभिमानी बाणा बाप कणखार कणा, बाप स्वाभिमानी बाणा बाप कणखार कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब, हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप जागा तो म्हणून घरा झोपते खुशाल, घरा झोपते खुशाल, बाप साठवी तो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेका जाताना सासरी, लेका जाताना सासरी, बाप स्वाभिमानी बाणा बाप कणखार कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. वडिलांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. ज्यांची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. आपण बरं तू थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर, मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उदळेला, आधाराचा बाळ जणू वाकल आभाळ, त्याच्या विना पाचोळा जिनारानो माळ, जिनारानो माळ, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. विठ्ठल विठ्ठल असो. झालेली सेवा याच ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्माच्या चरणी तुम्ही सर्वांनी शांततेत बसून कीर्तन ऐकलं. प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. तुम्ही सगळ्यांनी, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, इथंच माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने आदराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आहेत. सगळ्यांनाच या ठिकाणी मनापासून अभिवादन करते. सगळ्यांनाच माझं वंदने. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्या अगोदर आजोबांना या परिवाराचं पुण्य मिळावं किंवा त्यांचा आशीर्वाद मिळावा याच्यासाठी गोड असा प्रयत्न केसकर परिवारानं केलेला आहे. नक्कीच आशीर्वाद या परिवाराला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तोच आशीर्वाद घेऊन या परिवाराचं भावी आयुष्य सुखाचं जाईल याच्यात अजिबात सुद्धा शोकांतिका नाही किंवा वाद नाही आहे. कारण ज्यांनी आयुष्यभर त्या आजोबांना जपलं त्यांचा शेवटही अतिशय गोड झाला. जीवन जगत असताना दुसरी तिसरीकडे तीर्थाला जाण्याची गरज नाही आहे. माय बापे केवळ काशी आणि तेने जावे तीर्थाशी. दुसरीकडे पंढरपूरला काशीला गयेलात
कुठल्याच तीर्थाला जाण्याची गरज नाही, आपल्या घरामध्येच तीर्थ आहेत. आई आणि वडील त्या 2 तीर्थांची सेवा केल्याच्या नंतर सगळ्या तीर्थांचं सेवा किंवा दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. या न्यायाने आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधी दुःख लागू देऊ नका, एवढीच माझ्या कीर्तनामधून विनंती आहे. झालेली सेवा याच ठिकाणी भगवान पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली.